मुंबईमधल्या कार्यालयामध्ये लागलेल्या आगीच्या संदर्भात ईडीनं आता स्पष्टीकरण दिलंय। काही कागदपत्र, दस्तावेज आणि फर्निचरचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। महत्त्वाचे दस्तावेज हे डिजिटल स्वरूपात सुरक्षित असल्याचंही ईडीचं स्पष्टीकरण आहे। खटले दाखल झालेल्या प्रकरणांची कागदपत्र कोर्टामध्ये सुरक्षित आहेत। तपासावरती कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण ईडीनं दिलेलं आहे। मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये काल मध्यरात्री लागलेली आग ही विझवण्यात आली। आता अग्निशमन दलाचे अधिकारी मुंबई पोलिसांकडून ईडी कार्यालयामध्ये इन्स्पेक्शन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आगीमध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे। आणि याशिवाय कार्यालयामधील इतर साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। ईडी कार्यालयाला आग लागल्याची घटना घडलेली होती आणि या ईडी कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाचे कागदपत्र जे आहे ते जळून खाक झाल्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। खरं तर आपण पाहतोय मुंबईतलं हे ईडीचं कार्यालय आहे आणि यामध्ये आग लागलेली होती। खरं तर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या केसेस ज्या आहेत त्या ईडी कार्यालयामध्ये सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी अनेकांनी संशय व्यक्त केलेला होता की ही आग लागली आहे की लावली गेलेली आहे। त्यावरती अनेकांनी संशय व्यक्त केला होता। काही वेळापूर्वी जे आहे त्या ठिकाणी पाहतोय आपण का ईडीमधनं ज्या अर्धवट जळलेल्या फाईल्स आहेत त्या बाहेर काढण्याचं जे आहे ते काम केलेलं आहे। समोर आपल्याला काही कॉम्प्युटर दिसतील ते सुद्धा आपण पाहतोय की काही आजूबाजूचे कार्यालय आहे त्यामध्ये सुद्धा आगीचा फटका बसलेला आहे। पाणी जे आहे त्या कार्यालयामध्ये भरलेलं आहे आणि त्यामुळे ते सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। फायर ब्रिगेडचे या ठिकाणी जवान आहेत, ईडीचे अधिकारी सुद्धा वरती आहेत आणि काही अर्धवट फाईल जे आहे ते जळलेल्या बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलेला आहे की ही आग लागल्यानंतर जे आहे ती ईडीच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा कागद जो आहे तो डॅमेज झालेला नाही। सगळं डिजिटल आणि स्कॅन करून ठेवलेलं होतं, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही अशा प्रकारचं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता या ठिकाणी जळालेल्या फाईल असतील किंवा इतर काही कम्प्युटर जे आहे ते जळालेले आहे ते बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कृष्णा कापरे, राज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।